नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. चला तर मग आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा आहे बुधवारचा व्हिडिओ. आम्ही गेला होता चिंचवडला. मोरया गोसावी जीवन समाधी सोहळा होता तिथं असतो प्रत्येक वर्षी. गेल्या वर्षी पण गेला होता आम्ही आणि यंदा पण भरपूर उशीर झालेला होता आणि गर्दी तर एवढी होती देवाचं म्हणजे दर्शन घेण्यासाठी. हो का, किती नंबर लागले होते. तर एवढा उशीर झाला होता आम्हाला तिथं जायला 4:30 वाजले होते. 3 मुलं आणि मी एकटीच आम्ही गेलो होता, 4 जण. मिस्टर नव्हते, कोण नव्हतं आमच्यासोबत, आम्ही 4 जण गेलेलं. आणि एवढी गर्दी होती की मला भीती वाटत होती लेकरांची, कुठं चुकतील काय होईल म्हणून उगं थोडं शूट घेतलेलं आहे. आणि दर्शन तर केलेलंच नाही मी, वरूनच बघा हे घेतलंय, दर्शन घेतलं इथूनच. हे बघा तुम्हाला थोडं शूट दाखवते. तर नक्की कधी पुन्हा परत गेले मी तर पूर्ण मी शूटिंग करून दाखवते मी तुम्हाला. जायचं आता, लेकरं म्हणते परत जाऊत आपण. तर हो म्हणलं परत जाऊत आता रविवारी एखाद्या सुट्टी असल्यानंतर ते मुलांना. हे बघा अशी खाली एवढी गर्दी नव्हती, पण वर एवढी गर्दी होती ना, भयानकच गर्दी होती. खाली तिकडून नंबर होते भरपूर. आणि आम्हाला नंबरला जर थांबला असतं तर आम्हाला संध्याकाळी 8 वाजले असते यायला घरी. आणि सोबत तर कोण नव्हतं, आम्हीच 4 जण, 3 मुलं मी. मग त्याच्यामुळं नको म्हणलं बाबा दर्शन घ्यायचं, चला आपण इथूनच दर्शन घेऊन. मग काय दर्शन घेतलं, थोडं शूट केलं आणि बघा हे थोडी म्हणलं छोटीशी खरेदी करावी. मला दिवे घ्यायचे होते छोटे बारके 2 आरतीसाठी, म्हणजे आरती देवाची करायला किंवा भाऊबीजीला, रक्षाबंधनला साठी असं छोटे दिवे पाहिजे होते. लय भरपूर दिवसापासून घ्यायचे होते, ते घेतले. इथं बाहेर आल्यानंतर हे बघा पालखी जाणार होती आणि ही मेन गेट आहे, पूर्ण गणपती आहे ते वर बघा हे. आणि चतुर्थीला पण भरपूर अशी गर्दी राहते इथं. 1-2 वेळेस गेलेले मी चतुर्थीला. मग बाहेर आल्यानंतर इकडं पर्यटन स्थळ आहे, खूप मोठं आहे. आणि तिकडं जायचं म्हणत होते मुलं, पण म्हणलं नको, उशीर व्हायला लागलाय आता. खेळ पण होते इथं, गाड्या, पुन्हा ते काय गोल फिरायच्या गाड्या त्या होत्या. मी कुणालाच बसवलं नाही, चला म्हणलं पटकन उशीर होतोय. मग तिथलं गेट पण बंद होणार होतं, म्हणलं चला नकोच, पुन्हा नंतर येऊ. मग नंतर बाहेर आल्यानंतर काय तर खेळायलाच पाहिजे. तर उसाचा रस दिला फक्त त्यांना 15-15 रुपयाचा घेऊन. आणि हे मुलाला हे गन पाहिजे होती, बबल्स गन, त्याला घेतली. घरी आला तर घरी आल्यानंतर लाईटच नव्हती, अंधार होता पूर्ण. ती गन घेतली. हो, खोलायची घाई किती मुलांची बघा. आता करून पण पाहिलेत लगेच. किती खुश, तिघं पण ट्राय करते तर एक जण. आणि ही खरेदी केली बघा, कशी वाटली. दिवे छोटे 2 दिवे घेतले तर. आणि हे छोटासा चमचा, एवढं छोटं, पण तिथं भरपूरच महागाई असते बापरे, लईच. आणि हे कितीला, 150 रुपयाला 2 दिवे दिलेत मला हे. आणि ही चमचा दिला 50ला. आणि ही छोटासा चौरंग घेतलाय मी देवाला आंघोळ घालण्यासाठी किंवा देव ठेवण्यासाठी मंदिरात. छान आहे का? कसा वाटला हा छोटीशी खरेदी? आणि ही आहे आजचं सकाळची शूट. उगत छोटंसं घेतलंय. भाजी, चिलची भाजी बनवते मी, निसून ते ठेवलेली संध्याकाळीच मी. आणि 2 पाण्याने धुवून घेतली. आता तेल टाकते, लसण फक्त लसणाच्या फोडणी देऊन करणार आहे. ह्या अशा हिरव्या भाज्या फक्त लसणाच्या फोडणीनं छान लागतात बरं का. थोडी ही हिरवी मिरची पण टाकली आणि धुवून ठेवली होती. ही टाकते चिलची भाजी. आपलं गावाकडे चिलची भाजी म्हणतात याला, आणि इकडं काय म्हणते तर काय वेगळंच म्हणते बापरे. हां, चंदन बटवा म्हणते त्याला. इकडं पुण्याला असं म्हणते, चंदन बटवा. आपल्या गावाकडं चिलची भाजी म्हणतात. खूप छान लागते, टेस्ट लागतं, भारी लागते. साधी सिंपल लसणाची फोडणी देऊन थोडंसं हिरवं मिरचू टाकून आणि जाडसर असं शेंगदाण्याचं कूट वाटलंय मी आणि ते टाकणार आहे. खूप भारी लागते, मस्त भाकरी चपाती सोबत छान लागते. अशी झाली ही भाजी. आता त्या मुलांना पण आवडते, आता ते मुलाला देते मी, त्यांना पण आवडीनं खाल्ली, छान झाली होती. आज होता शनिवार आणि त्यांना नाश्त्याला मिस्टरांसाठी काय, तर मी रात्री हरभरे भिजू घातले होते. हे हिरवे हरभरे आहेत
आणि सकाळी पाणी टाकून आणि मीठ टाकून उकडून घेतले होते फक्त. कांदा, टोमॅटो आणि थोडंसं गाजर आणि पापड भाजले तव्यामध्ये, कोथिंबीर टाकून मिक्स करून मी अर्ध लिंबू टाकून देणार आहे. बघा असं हे. कसा वाटला हा माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्लीज भेटू आता नंतरच्या व्हिडिओमध्ये.